केली त्यावेळेस अगदी निरंजन सर आम्हाला प्रत्येक गोष्ट सांगायची की कुठे तू कामी पडतोय, कुठे तुला काय म्हटलं पाहिजे, कशी कॉमेंट्री केली पाहिजे, आणि अगदी त्यांची मोलाची साथ आम्हाला सातत्याने मिळते असे आमचे निरंजन सावंत सर. त्यांचं करूया सकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत. वळूया मॅचच्या दिशेला, जिथे एकीकडे आंबेगाव दुसरीकडे बांगरपाडा. मॅच इज ऑन. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. बंदे है मुस्के, हम पे किसका जोर, उम्मीदों के सूरज निकले चारों ओर, इरादे फौलादी उम्मीद हर कदम, अपनी किस्मत लिखने आज चल पडे हम. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता. मिड ऑन मध्ये फिल्डर रनआउटची संधी, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो, आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. क्लोज कॉल आपल्याला पाहायला मिळाला नॉन स्ट्रायकिंग एंड वरती, आणि तिसऱ्या पंचांची मागणी. सुस्वागतम, शुभ स्वागतम, अथ स्वागतम. याच दरम्यान सागरजी हिंदूराव साहेबांची उपस्थिती आपण सर्वांना पाहायला मिळते. त्यांचं करूया मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. बॅटर आउट असतील, फलंदाज बाद आहेत, आणि पहिल्या बॉलवरती पहिला मासा गळाला लागलाय. पहिली विकेट डाऊन. बॅटर रोहितची खेळी होत असताना समाप्त. रोहित फिट नाहीयेत, मामला सुपर हिट नाहीयेत. विकेटचं पतन झालंय, गडी गमावलाय. पहिला बॅटिंग करत असताना टीम बांगरपाडा संघाने. डीजे सर, तुम्हाला देखील माहिती आहे सर्वात दुःखदायी जर कुठला डिसमिसल असतो तो रनआउटचा. बॅटिंग करत असताना स्टंप आउट झाले चालतील, हरकत नाही. कॅच आउट झाले चालतील, मात्र रनआउटची झाली ना झोप लागत नाही हो अक्षरशः. राहुल द्रविड सर, वॉल ऑफ इंडिया, त्यांना देखील विचारलं गेलं की सर्वात अवघड डिसमिसल कुठला असतं, ते म्हणाले रनआउटची विकेट. ती फार म्हणजे फार अगदी आमच्या जीवाला लागते. आणि तुम्ही देखील पुराणा चावल आहे, तुम्हाला देखील माहिती आहे रनआउटची विकेट जर पडली तर मात्र मनोबल देखील थोडंसं खच्चीकरण जरूर होतं. तेव्हा मॅचच्या दिशेला नवीन बॅटर नॉन स्ट्रायकिंग एंडवर पाहायला मिळतील. यावेळेस चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल, थर्ड मॅनचे फिल्डर, कॅच कंप्लीट, आणि दुसरा धक्का बसतोय. बॅटिंग करत असताना टीम बांगरपाडा संघाला फलंदाजांना रोहित आणि दिनेश आघाडीला आलेले दोन्ही फलंदाज बाद झालेत. अनुज तिसऱ्या क्रमांकावरती नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आलेत. चौथ्या क्रमांकावरती विजय आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती आता सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतील. दोन खेळाडू, दोन चेंडू, दोन विकेट मिळाल्यात. संघ थोडासा अडचणीमध्ये. बांगरपाडा मात्र म्हटलं जातं जो खो गया उसके लिए रोया नहीं करते, अरे जो पा लिया उसे कभी खोया नहीं करते, उनके ही सितारे चमकते हैं दोस्तों, जो कभी मजबूरियों का रोना रोया नहीं करते. काय झाले यापेक्षा आपण काय करू शकतो यावरती विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. इथे आता तुम्हाला डुबती नैया किनारे पोहोचवावी लागेल, आणि स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज विजय नावात विजय. आता कामगिरी देखील तशीच करावी लागेल. यावेळेस व्हॉट अ फिल्डिंग एफर्ट. मिड ऑन क्षेत्रामध्ये जबरदस्त डायव्हिंग एफर्ट पाहायला मिळतो. त्यानंतर थ्रो आणि कलेक्शन करायची गरजच नव्हती, कारण ऑन स्टंप ही थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल होत असताना समाप्ती. जबरदस्त कामगिरी मैदानावरती करत असताना हा संघ, आणि विशेष करून हे सर्व खेळाडू पाहायला मिळतील. फिल्डिंगची विवरचना पाहायला मिळेल. डीपमध्ये लॉंग ऑन एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये तो शिफ्ट झाला. त्या समेत मिड ऑन मध्ये फिल्डर, मिड विकेट मध्ये फिल्डर, शॉट स्क्वेअर लेग, शॉट फाईन लेग, शॉट थर्ड मॅन मध्ये फिल्डर, शॉट बॅकवर्ड पॉइंट, शॉट स्वीपर कव्हर, आणि शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर. यावेळेस प्लेड ऑन फलंदाज झालेत. विकेटचं होत असताना पतन. बॅटरची खेळी समाप्त. गडी गमावलाय. तिसरा बॅटिंग करत असताना टीम बांगरपाडा संघाने. फलंदाज विजय. बॅक टू द पवेलियन. वरती करत असताना पहिल्या षटकामध्ये आपल्याला प्रवीण पाहायला मिळतील. नांगी ठेचून काढायचं काम मैदानावरती या पहिल्या ओव्हरमध्ये केलं जात आहे. तेच सर्राट बॉल, क्विकर वन.
जबरदस्त वेग, प्रचंड गती या बॉलवरती पाहायला मिळाली. डॉट बॉलची समाप्ती होतीये. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या स्थगित आपल्याला पाहायला मिळेल. एकही धाव धावफलकावरती नाही आणि तब्बल 3 महत्वाचे विकेट घेण्यामध्ये यश संपादित केले प्रवीणने. पहिली मेडन या स्पर्धेमधली ओव्हर होऊ शकेल का हे पाहूया आपण. प्रवीणच्या खांद्यावरती आता जबाबदारी ठेवली होती, ती जबाबदारी चोखपणे पेलत असताना प्रवीण आपल्याला पाहायला मिळतात. काय सुपर्ब कामगिरी आतापर्यंत प्रवीणच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. यावेळेस डी बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये फिल्डिंग लाजवाब आणि या स्पर्धेमधली पहिली मेडन ओव्हर. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या गोलंदाज प्रवीणसाठी. पहिल्या षटकामध्ये अगदी 3 महत्वाचे विकेट, ज्यामध्ये एक रनआउट आणि 2 स्वतःचे वैयक्तिक विकेट. 3 विकेटच्या नुकसानवर एकही धाव नाहीये. 0 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम बांगरपाडा संघ आता थोडासा ट्रबल मध्ये पाहायला मिळतोय. डीजे समीरच्या माध्यमातून चांगला बॉल स्लोवर फुल टॉस पाहायला मिळाला, ज्यावरती फलंदाज संपूर्णपणाने बीट झाले आणि अगदी जोपर्यंत रनआउटचा प्रयत्न करण्यात आला तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. एक धाव धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथमतः बॅटिंग करत असताना संघ बांगरपाडा थोडासा बॅकफूट वरती जरूर पाहायला मिळते, मात्र इथून कमबॅक देखील होईल. कारण मी उल्लेख केला कालच्या दिवसामध्ये 2 ओव्हरमध्ये 11 झाल्यानंतर 88 धावा बनवल्या होत्या 5 ओव्हरमध्ये, त्यामुळे धावा बनवू शकतात. त्यामुळे देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या स्थगित आपल्याला पाहायला मिळेल. 1 ऑन द बोर्ड. एक धाव जी मात्र धावफलकावरती पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला दुसरं मार्गस्थ आहे. यावेळेस देखील मिड विकेट क्षेत्रामध्ये फिल्डिंग जोपर्यंत थोडेसे फिल्डर फंबल झाले तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतीये. एकदा धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या 2 या आकड्यावरती. समीरचं हे षटक देखील जबरदस्त पाहायला मिळतोय. जरूर हळवार गतीचे चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र त्या व्यतिरिक्त जर पाहिलं गेलं तर काय सुंदर अशी गोलंदाजी होती आणि फिल्डिंग देखील लाजवाब आहे. नो डाऊट ॲट ऑल आंबेगावने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. आमचे दिनेश दादांचा संघ आहे तर चांगल्या प्रकारची कामगिरी होणारच. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर मध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळतोय कंप्लीट इथे 2 धावा आणि 2 धावांच्या साथीने धावफलक पुढे सरसवत असताना 4 या आकड्यावरती. एंड ऑफ अ सेकंड ओव्हर आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 5 या आकड्यावरती पाहायला मिळेल.
तीन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये संघ बांगरपाडा थोडंसं अडचणीमध्ये जरूर आहे, मात्र कमबॅक करावा लागेल. कारण म्हटलं जातं की क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये कुठलीही धावसंख्या तुम्हाला थांबवू शकत नाही. एक काळ असा असतो ज्यावेळी संघर्ष करावा लागतं, मात्र संघर्षाचा शंखनाद होऊन जर तुम्ही चांगल्या प्रकारची कामगिरी केली तर मैदानावरती तुमचा देखील कमबॅक होईल. C4 क्रिकेटचा कंट्रोल दाखवून C4 कमबॅक करावा लागेल. मात्र मैदानावरती आता पाहूया ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली आहे, तिथे कशा प्रकारची कामगिरी बॅटर्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू, गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आंबेगाव संघाकडून पाहायला मिळेल. प्रवीण आपल्याला पाहायला मिळतील. सेकंड स्पिल मध्ये ज्या प्रवीणने मेडन ओव्हर टाकली या स्पर्धेमधील पहिली, आणि पहिल्या षटकामध्ये 2 महत्वाचे विकेट कॅरी केले, त्यासोबत एक सांघिक यश मिळालं ज्यामध्ये धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 या आकड्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना हा संघाचा स्कोर कार्ड पाहायला मिळतोय. संघ थोडासा बॅकफुट वरती बांगरपाडा, मात्र आता कमबॅक करावा लागेल. क्रिकेटमध्ये C4 कंट्रोल दाखवून C4 कमबॅक झालं तर मैदानावरती मित्रांनो मजा येईल. कारण म्हटलं जातं बूंद बूंद से सागर भर सकता है. अगदी सिंगल डबल करून तुम्ही मॅच मध्ये पुढे या. सर प्लेयर आलाय. मध्ये अजून एक धक्का बसतो. बॅटिंग करत असताना टीम बांगरपाडा संघाला 6 आकड्यावरती गडी गमावलाय. चौथा फलंदाज अनुज बॅक टू द पवेलियन. सुधीरजी हिंदूराव साहेब यांच्या माध्यमातून दिनेश दादांसाठी सुवर्ण संधी असेल. दिनेश दादा, जर तुम्ही कॅच पकडली तर 100 रुपयाचं कॅश प्राइज तुम्हाला सुधीर दादांच्या माध्यमातून. म्हणावं लागेल की सुधीर दादांना आहे क्रिकेटची हाऊस आणि त्यांच्या माध्यमातून पडतोय पैशाचा पाऊस. नाही, सकाळच्या सत्रामध्ये ते येतात, अगदी पहिल्यापासून प्रत्येक गोष्टीची काळजी घेतात, त्यानंतर ग्राउंड देखील ठीक करतात, त्यानंतर अगदी जे आमचे पाहुणे येतात, मान्यवर मंडळी येतात, त्यांची देखील ते काळजी घेतात. असे आमचे सुधीर दादा हिंदूराव, त्यांचं आपण विशेष असं कौतुक करू. त्यानंतर आपण विशेष कौतुक करू आमचे सागर दादा असतील, जे सागर दादाने देखील पहिल्या दिवसापासून जबरदस्त कामगिरी केली आणि अगदी पडद्या आडचा जर विचार केला तर अगदी जवळपास 15 ते 20 दिवसांपासून अथक त्यांची देखील मेहनत आहे. आमचे आशिष दादा आहेत, आशिषजी हिंदूराव, त्यांची देखील फार मेहनत आहे, त्यांचं देखील आपण विशेष असं कौतुक करूया. आमचे आदित्य हिंदूराव आहेत, त्यांचं देखील आपण विशेष कौतुक करू. त्या समवेत अभिजितजी खैरे, त्यांची देखील फार या स्पर्धेसाठी मेहनत आहे, अगदी त्यांचं देखील आपण नामोल्लेख करणं हे फार गरजेचं आहे. यावेळेस बॅटरच्या माध्यमातून मोठा फटका मारायचा देखील प्रयत्न झाला नाही, अगदी डॉट बॉल होऊ शकला असता, मात्र थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. इथे बॅकिंग नव्हती आणि अशा वेळी एक धाव एक्स्ट्राची ऍड. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती असेल आणि 2 धावा देखील. क्या बात आहे, लेग बायच्या 2 धावा टीमच्या टोटल मध्ये. समय सूचकता, प्रेझेन्स ऑफ माइंड फार गरजेचं असतं क्रिकेटमध्ये आणि तेच दाखवत असताना नजर हटी दुर्घटना घटी.
आम्ही ज्या वेळेस ट्रेकिंगला जातो त्यावेळेस सांगतो की ट्रॅकिंग करत असताना प्रत्येक पावलावरती लक्ष ठेवा, नजर हाटी डायरेक्ट स्मशानात फाटी. खोलू डब्याचा बॉल खोदून काढायचा प्रयत्न जरूर होता, मात्र लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये जजमेंट खराब पाहायला मिळतोय. सिंगल कंप्लीट झाली. स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो आणि बघता बघता 2 धाबा देखील कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती पाहायला मिळेल. ऑल्सो व्हेरी गुड आय कॉन्टॅक्ट बिटवीन द बॅट्समन रुपेश अँड निखिल. निखिल आणि रुपेशच्या माध्यमातून कॉलिंग आणि कोऑर्डिनेशन फार चांगलं पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये एक तंत्र असतं, टेक्निक असते, कॉलिंग कोऑर्डिनेशन. येस नो किंबहुना वेट आणि मैदानावरती तेच पाहायला मिळतोय. अगदी क्विक कॉल होता की यस सिंगल आली आहे. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अगदी लक्ष ठेवलं आणि गोलंदाजावरती देखील लक्ष ठेवलं. गोलंदाज जसे फंबल झाले, बॉल जसा स्किट झाला हातातून, अगदी तसेच दुसऱ्या धाब्यासाठी कॉल आणि 2 धाबा देखील कंप्लीट. टीमची टोटल धावफलकावरती 10. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल कॅचची संधी निर्माण झाली आहे. डाऊन द बॉल फिल्डर होते, मात्र फिल्डरच्या डोक्यावरून बॉल निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद फुंकणारा हा संघर्षमय षटकार फलंदाज रुपेशच्या बॅटमधून. सांगत असताना मैदानावरती की ख्वाहिशों का मैं कह दी हूं, मुझे हकीकत सजा देती है. आसान चीजों का शौक मुझे नहीं, क्योंकि मैदान के अंदर आने वाली यही मुसीबतें मुझे बहुत मजा देती है. का बैटिंग करतोय, जब मसले बड़े होते अपने टीम के लिए हमेशा रुपेश खडे होते आणि जबरदस्त बॅटिंग करत असताना आता संघर्षमय षटकार बॅट्समन रुपेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. गुड पीस ऑफ बॅटिंग एज वी सीन बाय द बॅट्समन रुपेश. धावसंख्या धावफलकावरती 16 या आकड्यावर. काय जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. धावफलक जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती. रायरेश्वराच्या मंदिरावरती स्वराज्याची शपथ ज्या वयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली तो आकडा अर्थात 16. यावेळेस शॉर्टर वन रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. चेंडू राईज झाला, फलंदाज सरप्राईज झाला. अनएक्सपेक्टेड टेक ऑफ, अनपेक्षित उसळी आपल्याला पाहायला मिळाली आणि अशा रीतीने अगदी आपल्याला पाहायला मिळेल डॉट बॉलची होत असताना समाप्ती. आपल्या समवेत आपल्या सर्वांचे लाडके, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्याला 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक सौजन्य झाले. रोख रक्कम 10,000 रुपये व चषक. ते आपल्या सर्वांचे लाडके कृषी उत्पन्न बाजार समिती उल्हासनगरचे सचिव आदरणीय संतोष शेठ पांडुरंग शितोळे साहेबांची उपस्थिती आपणा सर्वांना पाहायला मिळते आहे. त्यांचं करूया आपण या सकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आणि मैदानावरती स्ट्रोक देखील जबरदस्त. बॉल सीमारेषा पलीकडे आलाय. चौकार. 3 षटकांचा 5 विकेट समाप्त. धावसंख्या धावफलकावरती असेल 20. संधी असेल डीजे मास्टरला आणि मैदानावरती थँक्यू सो मच. धावसंख्या धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला 20 पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज चेतनला आपण पाहू शकतो. यावेळेस
लाईन चुकीची आहे. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव धावफलकावरती या टीमची टोटल 21. यावेळेस व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव धावफलकावरती या टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ऑन द बोर्ड 22. 22 या आकड्यावरती. आउट नाही ठेवलं सर. आउट नाही आहे मंकी विकेट. मॅनेजमेंट कमिटीची आता माझ्यापर्यंत सूचना आली आहे की आउट नसणार आहे. येस, मात्र वॉर्निंग द्या सर. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील, जे मात्र चेतन. पहिले 2 बॉल दोन्ही वाईट पाहायला मिळतील. यावेळेस विकेट. You miss, I will definitely hit. यष्टा उद्ध्वस्त. दांडी गोल. फर्निचर डिस्ट्रॉय. क्लीन बोल्ड. गोलंदाजाला यष्टा दाखवला आणि गोलंदाजाने यष्टा वाकवल्या. चेतनच्या माध्यमातून ही पहिली विकेट आणि अशा रीतीने 5 विकेटच्या नुकसानावरती धावसंख्या धावफलकावरती 22. गडी गमावल्या 5 वा. निखिलची खेळी समाप्त. शेठ सोनटक्के साहेबांची देखील उपस्थिती इथे आपणा सर्वांना पाहायला मिळते. दादांचं करूया मनपूर्वक स्वागत. दादांनी डोळ्यावरती गॉगल घातलाय म्हणावं लागेल. त्यांनी काला चष्मा. जसदाय जसदाय गोरे मुकडे पे. दादा स्वागत आहे. हँडसम डॅशिंग आणि रुबाबदार चेहरा म्हणून ज्यांची ओळख आहे असे सनी सोनटक्के सर, त्यांचं करूया सकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेला, जिथे आपल्याला पाहायला मिळतील 22 धावा धावफलकावरती 5 विकेटच्या नुकसानवर. 5 गडी आतापर्यंत गेले. त्यावेळेस चेंडू हवेमध्ये. डाऊन द बॉल कॅचची संधी निर्माण झाली आहे. फॉलो थ्रू मध्ये जजमेंटचा प्रयत्न. कॅच झाली ड्रॉप आणि मैदानावरती बघता बघता 2 धावा कंप्लीट होतील. मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. थोडीशी अवघड झेल असते ज्यावेळेस चेंडू हवेमध्ये असतो आणि अगदी ऊन तुमच्या समोर, सूर्याची किरण जे मात्र तुमच्या समोर येतात, त्यावेळेस थोडंसं अवघड स्थिती नक्की निर्माण होते. मात्र अगदी आपल्याला पाहायला मिळतोय आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलक 24 या आकड्यावरती. 24 रन्स ऑन द बोर्ड. 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस चांगला चेंडू. जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर आपल्याला स्थिर आणि स्थगित पाहायला मिळेल. 24 धावा धावफलकावरती आहे. 24 रन्स ऑन द बोर्ड. 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. संघ थोडस आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या स्थितीला. सो मात्र बॅकफुट वरती आहे टीम बांगरपाडा. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतो. फ्लॅटेड स्ट्रोक पॅरलल टू द ग्राउंड. बॉलला पाठवून दिलंय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बांगरपाडा गावाचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक. षटकार. पुढील मॅच शिवतेज नावे बी विपक्ष श्री स्टार मानिवली. दोन्ही संघांचे कॅप्टन चला टॉस साठी या. शिवतेज नावे ब संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. विनंती असेल श्री स्टार मानिवली संघाचे कॅप्टन आपण उपस्थिती दाखवायची आहे. यावेळेस चेंडू हवेमध्ये जरूर होता. कॅच झाली ड्रॉप. मैदानावरती 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावांच्या साथीने धावफलक 32. 32 या आकड्यावरती. यावेळेस स्टेप आउटून मोठा फटका मारायचा प्रयत्न, मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती आणि डॉट बॉलने षटक क्रमांक 4 मैदानावरती समाप्त. धावसंख्या 32 या आकड्यावरती पाहायला मिळेल. कैलासवासी समीर जयवंत हिंदुराव
कैलासवासी नेताजी जगन्नाथ हिंदूराव यांच्या स्मरणार्थ कृषी उत्पन्न बाजार समिती उल्हासनगरचे सचिव आदरणीय संतोष शेठ पांडुरंग शितोळे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला तृतीय क्रमांकाचं रोख रक्कम पारितोषिक 10,000 रुपये व भव्य दिव्य आकर्षक करंडक लाभलेला आहे. त्यांचं आपण करूया मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक असं स्वागत. हा विचार केला जर संतोषदादा पांडुरंग शितोळे साहेबांचं तर हाक तुमची आणि मदतीला साथ आमची या समीकरणाला जागणारे ते व्यक्तिमत्व आहेत. सातत्याने ज्या ज्यावेळी आम्ही त्यांच्याकडे जातो अगदी कुठलीही गरज असेल ज्यांच्या माध्यमातून कधी नकार येत नाही असे आमचे लाडके संतोषदादा शितोळे साहेब. त्यांचं आपण करूया सकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत. 32 धावा आणि 25 मिनिटं घेण्यात आलेली आहेत 4 ओव्हरसाठी. त्यामुळे एक खेळाडू तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. आंबेगाव संघ एक खेळाडू आतमध्ये घ्या कारण 25 मिनिटं जी मात्र तुमच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहेत. आणि उपाध्यक्ष आहेत मसा परिसर क्रिकेट असोसिएशनचे दिनेश दादा, त्यामुळे ते नियमांचं काटेकोरपणे पालन करतात. आदरणीय अरुणजी देशमुख साहेबांच्या माध्यमातून कॉमेंटेटर साठी 50 रुपयाचं कॅश प्राइज आहे. दादांचं मनापासून आभार असेल. एसटी महामंडळामध्ये कार्यरत असणारे ते अधिकारी आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून आम्हाला 50 रुपयाचं कॅश प्राइज लाभलंय त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. सकाळच्या सत्रामध्ये मनापासून आभार. वाईट बॉल धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसवत असताना 33 या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळेल. शेवटचं षटक महेश पाहायला मिळतील गोलंदाजी ट्रॅक वरती आणि महेशच्या माध्यमातून दिशाहीन गोलंदाजी अगदी पहिल्याच घासाला खडा लागावा तशी सुरुवात मैदानावरती. हाफ ट्रॅकर हाफ पिच अँड पनिश बॉलला पाठवून दिले मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू नव्हता कास आणि फलंदाजाने दाखवली आपली क्लास. गेंदबाजने दिया मौका बल्लेबाजने मारा बेहतरीन चौका. फलकावरती पाहायला मिळेल जी मात्र 37 या आकड्यावरती. या षटकाचं जर विवरण पाहिलं पहिल्या बॉल वरती फाईट त्यानंतर आला चौकार. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते जी मात्र 37 या आकड्यावरती. आदरणीय अरुण नारायण हिंदूराव साहेबांची उपस्थिती आपणा सर्वांना पाहायला मिळते सकाळच्या सत्रामध्ये. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. तसेच गणेश शेठ हिंदूराव साहेबांची देखील उपस्थिती आपणा सर्वांना पाहायला मिळते. शिवतेज करंडक 20-25 च्या वतीने त्यांचं करूया मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. नाउ बॅक टू दी ग्राउंड, नाउ बॅक टू दी ऍक्शन, नाउ बॅक टू दी क्रिकेट. मैदानावरती 5वं षटक प्रगतीपथावरती 2 चेंडूचा खेळ झालाय ज्यामध्ये पहिला बॉल वाईड तो लीगल बॉल होता. त्यानंतर लीगल डिलिव्हरी ज्यावेळेस पडली पहिल्या बॉल वरती चौकारला त्यानंतर सिंगल आली. 2 चेंडू झाले 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. स्लॉट मधला बॉल मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता मात्र बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धावफलकावर आपल्याला स्थिर आणि स्थगित पाहायला मिळेल. 38 धावा धावफलकावरती आहेत. या षटकाचं जर विवरण पाहिलं या षटकामध्ये जरूर चौकार आलाय मात्र त्याला वगळता डेथ ओव्हर मध्ये इकॉनॉमिकल षटक हाताळलंय. लोवा फुलटॉस होता ऑफ स्टंपच्या बाहेर मोठा फटका मारायचा प्रयत्न मात्र पॉइंट मध्ये फिल्डर होते. स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो जोपर्यंत एक धाव कंप्लीट आणि एका धावेने धावफलक 39 या आकड्यावरती. षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. चौकार सिंगल डॉट सिंगल आणि एक वाईड अशा रीतीने 4 चेंडू झालेत आणि 4 चेंडूंमध्ये 7 धावा खर्च करत असताना महेशच्या माध्यमातून डेथ ओव्हर मध्ये फार सुरेख कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस वाईट बॉल धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 40 या आकड्यावरती. याच दरम्यान नाबेगावचे उद्योजक आणि समाजसेवक अरुण शेठ हिंदूराव साहेबांची देखील उपस्थिती आपण सर्वांना पाहायला मिळते. शिवतेज करंडकाच्या वतीने त्यांचं करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. यावेळेस अगदी आपल्याला पाहायला मिळते नशिबाची साथ आणि बॉल सीमा रेषा पलीकडे. नशिबाचा लकी चौकार 4 धावा. चौकार आलाय. चौकाराच्या साथीने धावफलक 44 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 44 रन्स ऑन द बोर्ड. 44 धावा धावफलकावरती. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यजमान शिवतेज नावे ब विपक्ष श्री स्टार मानिवली असे 2 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये असतील. टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे ही विनंती असेल.
मिड मॅच मध्ये आपण टॉस करणार आहोत. अलॉंग द कार्पेट चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. 2 खेळाडू आहेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रियता आणि मैदानावरती बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. ऑल्सो व्हेरी गुड आय कॉन्टॅक्ट बिटवीन रुपेश अँड ऋतिक. या दोघांच्या माध्यमातून जबरदस्त पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली. अगदी आपल्याला पाहायला मिळेल 5 षटकांचा वाज विकेट समाप्त होतोय. धावसंख्या 46 या आकड्यावरती 47 धावेंचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलंय. टीम बांगरपाडा संघाच्या माध्यमातून टीम आंबेगाव या संघासाठी. पाहूया काय घडेल काय बिघडेल. दुसऱ्या इनिंग मध्ये देखील ही मॅच तितकीच रंगणार आहे. यातही मात्र शंका नाही. मात्र आपण वळूया तिसऱ्या मॅचच्या दिशेला. तिसऱ्या मॅचच्या टॉस आपण वळूया. शिवतेज नावे ब जो यजमान संघ आहे तो संघ फाईट करेल. पावणे संघ अर्थात श्री स्टार मानिवली या संघासोबत. दोन्ही संघांच्या कॅप्टन चला टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचंय. अगदी आपल्याला पाहायला मिळतील टीव्ही स्क्रीन वरती छोटे क्रिकेटर आज मजा घेत आहेत या स्पर्धेचे आणि आमचे कॅमेरामॅनच्या माध्यमातून फार चांगले क्षणचित्र टिपले जातात. बघा लपाटा बॅट घेऊन आलेत ते मशावरून. आणि मसा जर म्हटलं तर लपाटा बॅट साठी फार फेमस आहे आणि ती लपाटा बॅट आपल्याला पाहायला मिळते. आज ते खेळतील उन्हामध्ये. मग मित्रांनो उन्हामध्ये खेळताय तर पाणी प्या नाहीतर रात्री त्रास होईल हे पण सांगू इच्छितो. जाऊया आपण पुढील मॅचच्या दिशेला जिथे आपल्याला शिवतेज नावे ब आणि श्री स्टार मानिवली 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. दोन्ही संघांचे कॅप्टन चला टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण नाणेफेकीचा कौल जो मात्र करू. याच दरम्यान आदरणीय निलेशजी यशवंतराव साहेबांची देखील उपस्थिती आपण सर्वांना पाहायला मिळते. आज दादा इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि दादांचा विचार केला तर दादा आमचे जे आहेत एक जबरदस्त धडाडीचे फलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे असे आमचे निलेश दादा हिंदूराव निलेश दादा यशवंतराव यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. विनंती असेल चला शिवतेज नावे ब आणि श्री स्टार मानिवली. शिवतेज नावे बी आणि श्री स्टार मानिवली दोन्ही संघांच्या कॅप्टनला चला आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. श्री स्टार मानिवली शिवतेज नावे ब दोन्ही संघांचे कॅप्टन चला टॉस साठी आपण रिपोर्टिंग करा. वेळ वाचवणं देखील तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. आंबेगाव बॅट्समनांना पाठवून द्यायचं. आपण टॉस दिशेला वळतोय जिथे एकीकडे नावे आणि दुसरीकडे संघ पाहायला मिळतोय तो म्हणजेच मानिवली. टॉस झालाय. टॉस जिंकलाय मानिवली या संघाने. डिसिजन गोलंदाजीचा असेल. मॅच सुरू झालेली आहे त्यामुळे आपण जास्त काही विचारणार नाही आहोत. चला बॅटर लवकरात लवकर मैदानावरती जायचं ही विनंती असेल.
थँक्यू सो मच प्रसन्न चव्हाण सरांचा आवाज आपण पहिल्या डावामध्ये ऐकलात. सर्वांचं सहर्ष स्वागत आणि सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आपण पाहतात शिवतेज चषक 2025 हे पर्व ग्रामस्थ मंडळ नावे आणि शिवतेज क्रिकेट संघ नावे यांनी आयोजित केलेली स्पर्धा आणि स्पर्धेचा हा तिसरा दिवस यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण होतं. चौफेर मैदान आहे आणि या मसाक असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा खेळवली जाते. ही स्पर्धा सध्या तरी या संपूर्ण तालुक्यामध्ये चर्चेत राहिली कारण का चौफेर मैदान यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण भव्य दिव्य ही स्पर्धा राहिली. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सध्या तरी सामना क्रमांक दुसरा पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना भांगरपाडा टीमने बॅटिंगचा निर्णय घेतला. टॉस जिंकल्यानंतर आणि 46 धावा 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर जमा केल्या. त्यामध्ये अप्रतिम कामगिरी 6व्या बॅटर रुपेश चिरेली ज्याच्या बॅटमधून 3 चौकार 1 षटकार पाहायला मिळाले. 9 चेंडू फेस करत असताना 23 धावांचं योगदान पहिल्या डावामध्ये रुपेशने दिले आणि दुसऱ्या डावामध्ये आता 47 धावांची आवश्यकता आहे. त्या धावा पूर्ण करण्यासाठी स्ट्राईक एंडवर फलंदाज महेश आणि नॉन स्ट्राईक एंडवर समीरची जोडी. आणि हे समीकरण तोडण्याचं P1च्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जबाबदारी घेतली ती गोलंदाज अभय. ओव्हर द विकेटने पहिल्या चेंडू लेन चांगली होती. बॉटोमेचा वापर करत असताना ड्राईव्ह केले. कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक आहे उचली करून फेकी करेल तोपर्यंत सिंगल धाव येते फलंदाज महेशच्या खात्यामध्ये. 47 धावा एक चांगली फाईट होऊ शकते या मॅचमध्ये. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं की 29चं लक्ष कोकाटेवाडी टीमकडे होतं. लो स्कोरिंग मॅच झाली होती परंतु या मॅचमध्ये भांगरपाडा टीमने एक चांगलं टार्गेट सेट केले बॅटिंग करत असताना 5 ओव्हरमध्ये. ओव्हर द विकेटने यावेळी समर फोर्सिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. विकेटचं पतन. पहिला झटका लागत असताना आंबेगाव टीमला फलंदाज बाद समीर. शिकार ठरलाय समीर. अगदी समर फोर्सिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु टायमिंग आणि इलेव्हेशन साध्य करता आलं नाही. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने ही विकेट प्राप्त केली गोलंदाज अभयाने. ओव्हर द विकेटने आले होते. अगदी पुढ्यात होता. खूप दूरवरून समोर उडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु मिडऑन मध्ये क्षेत्ररक्षक आणि त्याच्या हातामध्ये सरळ शेल आणि विकेटचं पतन. 1च्या धावसंख्येवर पहिला झटका लागत असताना आंबेगाव टीमला 47चं टार्गेट त्याचा पाठलाग करत असताना चांगली दमदार सुरुवात पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पॉवरफुल गोलंदाजीला सुरुवात केली आहे गोलंदाज अभयने. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव खर्च केली. स्ट्राईकला फलंदाज समीर आणि त्याला खाता देखील ओपन करून दिले नाही. 1 धावसंख्येवर 1 गडी बाद 2 चेंडूचा खेळ समाप्त. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आउटफील्ड मध्ये 2 क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर वायडिश मध्ये आणि 1 लॉंग ऑफ मध्ये असे 2 क्षेत्ररक्षक ठेवले गेलेत. बाकी सर्व क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये. विकेट किपर शॉर्ट फाईन लेग शॉट थर्ड मॅन पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर स्क्वेअर लेग सर्कलच्या आतमध्ये अशा पद्धतीने या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहायला मिळते. गोलंदाजी करत असताना दुसऱ्या इनिंग मध्ये भांगरपाडा टीमच्या माध्यमातून नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवर परेश. ओव्हर द विकेटने बॅकफुटला जात असताना पंच करण्याचा प्रयत्न. खूपच सुंदर झेल बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या अगदी मध्ये. दुसरा झटका लागत असताना आंबेगाव टीमला फलंदाज बाद परेश. 2 गडी बाद केलेत आणि त्याच्यानंतर जल्लोष व्हायला सुरुवात झाली कारण 47 धावांचे लक्ष आहे आणि चांगली गोलंदाजी. बॅकफुटला जात असताना पंच करण्याचा प्रयत्न. फेस ओपन केला होता परंतु चांगला झेल पाहायला मिळाला. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून ऋतिक बांगरच्या माध्यमातून हा झेल. दुसरा झटका लागत असताना आंबेगाव टीमला 1 धावसंख्येवर. काय दमदार सुरुवात करून दिली पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. पॉवरफुल आणि सक्सेसफुल गोलंदाजी करत असताना गोलंदाज अभय ज्याने पहिल्या चेंडूवर सिंगल धाव खर्च केले आणि त्याच्यानंतर 2 विकेट प्राप्त केलेत. विकेट हॅट्रिक या स्पर्धेची राहील का? दुसरी अभयच्या नावावर पहिली विकेट हॅट्रिक या स्पर्धेची पूर्ण झालेली परंतु आता भांगरपाडा टीमचा हा गोलंदाज पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये विकेट प्राप्त करून देईल का? 2 विकेट गेल्यानंतर 4थ्या क्रमांकावर फलंदाज प्रशांत स्ट्राईक एंडवर आणि नॉन स्ट्राईक एंडवर महेश ज्याने सिंगलने डावाला सुरुवात केली. इनिंगला सुरुवात झाली परंतु त्याच्यानंतर एका पाठोपाठ अशा 2 विकेट प्राप्त केल्यात गोलंदाज अभयने. चांगली सुरुवात करून दिली. 47 धावा डिफेन्स करण्यासाठी जी सुरुवात पाहिजे होती भांगरपाडा टीमला ती करून दिली गोलंदाज अभयने. जास्त वेळ खर्च करू नका. तुम्हाला 4 ओव्हर 20 मिनिटांमध्ये समाप्त करायचे. विकेट हॅट्रिक चेंडू ऑन सेटला टर्न केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. गॅप मधून चेंडू चाललाय. कावकर्णचा क्षेत्ररक्षक पोचला होता परंतु चेंडू अडू शकल्याने आणि किरकार हा चौकार येतोय फलंदाज प्रशांतच्या खात्यामध्ये. चौकाराने प्रशांतने आपल्या इनिंगला केली सुरुवात आणि चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 अंकावर. रिप्ले मध्ये पाहू शकता ऑन सेटला फ्लिक केला होता. स्क्वेअर लेगच्या डोक्यावर उडवला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता. काऊ कॉर्नरचे क्षेत्ररक्षक मिड विकेट पर्यंत धावले होते परंतु ते अखेरकार शर्यत चेंडू जिंकला आणि चौकाराला प्रशांतच्या खात्यामध्ये. आता प्रत्युत्तर द्यायला सुरुवात झाली आहे.
आंबेगाव टीमच्या माध्यमातून 47 धावांची आवश्यकता आहे. या ओव्हरमध्ये 5 धावा खर्च करत असताना 4 चेंडूमध्ये 2 विकेट अभयने प्राप्त करून दिलेत. ओव्हर द विकेटने अभय. द्विधा परिस्थिती, खेळू की नको खेळू ही परिस्थितीमध्ये हा चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच दूर होता. वाईटचा इशारा. एक्स्ट्रा धाव पहिली या इनिंगची खर्च करत असताना गोलंदाज अभयने एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 6 या अंकावर. सुरुवातीला पहिल्या चेंडूवर सिंगल धाव खर्च केली, त्याच्यानंतर 2 विकेट जरूर प्राप्त केले अभयने. त्याच्यानंतर त्याची गाडी रुलावरून घसरली. त्याच्या विपक्षामध्ये प्रशांतच्या माध्यमातून चौकार आला आणि चौकार खर्च केल्यानंतर थोडासा दबावामध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज अभय राईट हँड ओव्हर द विकेटने प्रशांतसाठी. लेग स्टंपच्या खूपच दूर हा दुसरा वाईट या ओव्हरचा. एक चौकार खर्च केल्यानंतर ही गाडी ट्रॅकवरून खूपच दूर गेली आहे. सूर आता दूर झालाय. 2 एक्स्ट्रा धावा खर्च केले त्या ओव्हरमध्ये अभयने. या 2 धाबीच्या एक्स्ट्रा धाब्यांच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 वर. सुरुवात चांगली केली होती या ओव्हरला. पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त सिंगल धाव 2 विकेट, परंतु त्याच्यानंतर चौकार खर्च केला आणि आता दबावामध्ये गोलंदाजी होते. 47 धावा. दुसऱ्या इनिंगमध्ये चांगली लढत ही या 2 संघांमध्ये होईल. एकीकडे आंबेगाव तर दुसरीकडे बांगरपाडा. राईट हँड ओव्हर द विकेटने कट केलाय. कव्हरमध्ये शतरक्षक आहे. चौथी सिंगल धाव पूर्ण होते. सिंगलच्या सोबतच टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 8 या अंकावर. 2 महत्वाच्या विकेट प्राप्त केल्यात गोलंदाज अभयने, परंतु सलामीचा वीर महेश अजूनही खेळपट्टीवर आहे आणि सिंगल धाव पूर्ण झाल्यानंतर तो स्ट्राईकला येतोय. त्यांनी सिंगलने आपल्या डावाला सुरुवात केली होती 1 चेंडू फेस करत असताना, परंतु प्रशांतने चेंडू फेस केलेत आतापर्यंत या इनिंगचे 2 आणि त्याच्या खात्यामध्ये वैयक्तिक 5 धाबा आलेत. 2 विकेट 47 टार्गेट आणि टीमची धावसंख्या सध्या तरी पहिले षटक प्रगतीपथावर असताना 8 वर जाऊन पोहोचले. आपण पाहतात शिवतेज चषक 2025 शिवतेज क्रिकेट संघ नावे आणि ग्रामस्थ मंडळ नावे यांनी पुरस्कृत केलेलं हे चषक. आज या स्पर्धेचा 3रा दिवस. यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण होतं. मसा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. सध्या तरी ही स्पर्धा संपूर्ण तालुक्यामध्ये चर्चेत राहिली आहे, अद्भुत राहिली आहे. मैदान चौफेर आहे, आउटफील्ड फास्ट आहे, कडक आहे आणि आयोजन देखील या नावे गावांचं ग्रामस्थ मंडळ नावे शिवतेज नावेचं अप्रतिम राहिले. विराट कोहली स्टँड, त्याचबरोबर दिनेशभाई हिंदूराव यांच्या नावाने देखील उभारलेले एक स्टँड पाहायला मिळतं. डीप मिड विकेटमध्ये सचिन रमेश तेंडुलकर यांच्या नावाने देखील स्टँड प्रेक्षक गॅलरी देखील उभारली गेली. फुल टच होता, मिस टायमिंग, अगदी बॅटच्या टॉपला लागलाय. शतरक्षक आहे डीप एक्स्ट्रा कव्हरचा, तिथे कव्हर मध्ये झेल आणि विकेटचं बटन. 3रा झटका लागत असताना टीम आंबेगावला काय जबरदस्त गोलंदाजी केली या पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये अभयने. त्यांनी धावा खर्च केल्या 8 आणि 3 विकेट प्राप्त केले. ऍक्शन रिप्ले आपण पाहणार आहोत. फुल टॉच होता, समोर लॉफ करण्याचा प्रयत्न, बॅटच्या अगदी स्टिकरवर टॉप वर संपर्क झाला होता आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये झेल. 3रा गडी बाद. खूपच चांगलं टेलिकास्ट 10 क्रिकच्या माध्यमातून प्रत्येक चेंडू तुमच्या ऑन स्क्रीनवर आणण्याचा प्रयत्न केलाय. 3 गडी बाद. 8 या धावसंख्येवर पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. अप्रतिम अद्भुत गोलंदाजी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये अभयच्या माध्यमातून, ज्यांनी 3 गडी बाद केले आणि फक्त 8 डाबा खर्च केला. जी सुरुवात पाहिजे होती या सामन्यासाठी दुसऱ्या इनिंगमध्ये बांगरपाडा टीमला ती करून दिली अभयने. 47 लक्ष्य 5 ओव्हरमध्ये आणि दमदार अद्भुत सुरुवात करून दिली गोलंदाज अभयने. पिवनचं षटक बांगरपाडा टीमच्या नाबावर राहिले, परंतु अजूनही 4 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे आणि 4 ओव्हरमध्ये सामना जिंकण्यासाठी अजूनही 39 धावांची आवश्यकता आहे. इथून जर सरासरीचा विचार केला तर 9.30च्या सरासरीने आहे. इथून हा प्रवास सुरू ठेवायला लागेल आंबेगाव टीमला. 47चं लक्ष असताना षटक क्रमांक 2 आणि दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी दिली गेली ती आता रोहितवर. क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेचा विचार केला तर लॉंग ऑफ, डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेट अशा आउटफील्ड मध्ये P2च्या ओव्हरसाठी 3 क्षेत्ररक्षक ठेवले गेलेत. स्ट्राइक एंड वर प्रशांत ओव्हर द विकेटने. दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू उजव्या स्टिकच्या खूपच दूर होता. वाईटचा इशारा येतोय आणि एक्स्ट्रा धावेने या ओव्हरला रोहितने केली सुरुवात. एक्स्ट्रा धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 9 या अंकावर. जुनी 38 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. 24 चेंडूमध्ये ही मॅच रंगतदार होईल, प्रेक्षणीय होईल, यात काही शंका नाहीये. कारण का दोन्ही संघ एकमेकांसमोर अगदी चांगली कामगिरी करत असताना पुन्हा एकदा चेंडूवर धावून जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु शेवटच्या क्षणामध्ये सोडून दिला. या ओव्हरचा दुसरा वाईट चेंडू पाहायला मिळालेला. आतापर्यंत या इनिंगमध्ये एक्स्ट्रा धावा खर्च केलेत वाईटच्या रूपाने 4. पहिल्या ओव्हरमध्ये देखील 2 एक्स्ट्रा धावा अभयने खर्च केला होता वाईट चेंडूच्या रूपाने. आता देखील दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. पहिला चेंडू वाईट ऑफ स्टंपच्या बाहेर आणि दुसरा चेंडू देखील त्याच पद्धतीने.
एक्स्ट्रा धाबा कदाचित महागात पडू शकतात बंगारपाडा टीमला. 47 लक्ष सुरुवात चांगली करून दिली, 3 विकेट घेऊन दबाव निर्माण झाले आणि इथून दबावातून बाहेर निघण्यासाठी विकेट टिकून खेळावं लागेल. प्रशांत एक चौकार त्याच्या खात्यामध्ये आतापर्यंत पाहायला मिळाला. सुरुवातीला उजव्या यष्टीच्या बाहेर 2 चेंडू टाकले आणि आता डाव्या यष्टीच्या बाहेर हा चेंडू एक्स्ट्राच्या रूपाने तिसरी धाव या ओव्हरमध्ये खर्च केली गोलंदाज रोहितने आणि वाईटच्या रूपाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 वर. 3 गडी बाद. अजूनही सूर गवसलेला नाहीये गोलंदाज रोहितला. 3 एक्स्ट्रा धाबा खर्च केले तरी देखील कर्णधाराने त्याच्यावर विश्वास दाखवलेला आहे की तो चांगली गोलंदाजी करू शकतो. त्याला सूर सापडेल का, लय त्याला मिळेल का, याकडे आता सर्वांच्या नजरा आहेत. पहिलं षटक जरूर बांगरपाडा टीमच्या नावावर येलं, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये थोडीशी गडबड करत असताना रोहित यावेळी समोर लॉफ्टेड ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक नाहीयेत, लॉंग ऑन मधून चेंडू जाईल, 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार येतोय प्रशांतच्या खात्यामध्ये. या इनिंगचा हा दुसरा चौकार पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने हा फटका सजवले. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये भरपूर सारे चौकार पाहायला मिळाले. तर ओव्हर द विकेट जात असताना ओव्हर पिच चेंडू तो ऑफ स्टंपच्या बाहेर लॉफ केला, ऑन साईडला बॉटम वापर करत असताना चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कडक चौकार. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 15 या अंकावर. थोडीशी दबावामध्ये गोलंदाजी होती, हे चित्र स्पष्ट आहे. पहिले 3 चेंडू वाईट आले, एक्स्ट्रा धावा 3 खर्च केले आणि त्याच्यानंतर लिगल चेंडूवर एक चौकार आले. म्हणजे आतापर्यंत एकाच चेंडूवर गोलंदाज रोहितने 7 धावा खर्च केलेत. 15 वर 3 गडी बाद. पहिलं षटक बंगारपाडा टीम कडून सुरुवात चांगली झाली होती. पिवनचं ते षटक 3 विकेट घेतल्या, तिथून दबाव निर्माण सुरू ठेवला होता, परंतु अखेरकार प्रशांत जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत 47 धावा 5 ओव्हरमध्ये पूर्ण होऊ शकतात. प्रशांतने सुरुवातच चांगली केली. इनिंगला सुरुवात झाली तेव्हा त्याच्या बॅटमधून चौकार आले आणि आता देखील चौकार आले. आतापर्यंत त्यांनी चेंडू फेस केले, 3 आणि 9 धावांचे योगदान दिले. तर नॉस्टॅक एंडवर चेतन आहे, अजूनही त्याला स्ट्राईक सापडलेले नाहीये, परंतु चांगला समाचार घेतोय प्रशांत. रोहितचा अगदी ऑफ स्टंपच्या आत येऊन कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु संपर्क करू शकले नाहीत. हा चेंडू डॉट. या ओव्हरमध्ये 2 चेंडूमध्ये 6 खर्च केले, 7 आणि इथून कमबॅक करावं लागेल. P1 आणि P2चं पॉवर पेचे 2 षटक महत्वाचे असतील या सामन्यासाठी बांगरपाडा टीम साठी, कारण का 47 धाबा त्याने डिफेन्स करायचे आहेत. पहिले षटक त्यांच्या बाजूने झुकले, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये धाबा खर्च केलेत भरपूर. एक चौकार आणि एक्स्ट्राच्या धाबा खर्च होताना पाहायला मिळाले. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या बाहेर होता. बॅटची कडा सूर मारला तो विकेट किपरने, परंतु झेल पकडू शकले नाहीयेत. प्रयत्न चांगले केलेत. अखेरकार चौथी सिंगल धाव पूर्ण केली प्रशांत आणि त्याच्या सोबत फलंदाज चेतनने. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 वर. या ओव्हरमध्ये सुरुवातीला 3 चेंडू वाईट, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर डॉट आणि त्याच्यानंतर सिंगल. म्हणजे सुरुवातीला खराब गोलंदाजी झाली या ओव्हरमध्ये रोहितच्या माध्यमातून, परंतु आता त्याला सूर मिळालाय. त्याची गाडी आता रुलावर आली आहे. स्ट्राईक एंडवर चेतन ओव्हर द विकेटने. चेतनसाठी अगदी पुढे टाकला होता, ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर आहे, गाईडलाईनच्या थोडा बाहेर गेला, वाईटचा इशारा. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचते. दुसऱ्या इनिंग मध्ये बांगरपाडा टीमला 47 धावा डिफेन्स करायचे आहेत ना. आतापर्यंत 2 ओव्हरमध्ये एक्स्ट्रा वाईटच्या रूपाने धावा खर्च केलेत 6. या धावा कदाचित या सामन्यामध्ये बांगरपाडा टीमला महागात पडू शकतात. सुरुवात चांगली केली, 3 विकेट घेतल्यात, परंतु इथून एक्स्ट्रा धावा वाचवाव्या लागतील. फुल टॉच होता, परंतु त्यावर फुल टोल वसूल करता आलं नाही. शांत ठेवले गेले फलंदाज चेतनला. खातं देखील अजूनही ओपन केलेलं नाहीये चेतनने, परंतु नॉस्टॅक एंडवर असलेला फलंदाज त्याच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. भरपूर काही घडताना या ओव्हरमध्ये एक्स्ट्रा धावा वाईटच्या रूपाने 4 खर्च केले, 1 चौकार देखील, 2 निर्धाव चेंडू, 1 चेंडूवर सिंगल धाव देखील खर्च केली आहे. राईट हँड ओव्हर द विकेटने डिफेन्स करण्याचा प्रयत्न, बॅटची काढाने विकेटचं पतन. चौथा झटका लागत असताना आंबेगाव टीमला फलंदाज बाद चेतन. 17 या धावसंख्येवर 4 नाजूक परिस्थितीमध्ये संघ सापडलाय आंबेगाव. 47 धावांची आवश्यकता आहे 5 ओव्हरमध्ये, परंतु विकेट टिकून खेळता आलं नाहीये. ऑफ स्टंपच्या बाहेर होता, डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅटची कडाने सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. विकेटचं पतन. 4 गडी बाद झालेत. जरूर या ओव्हरमध्ये दुसऱ्या ओव्हरमध्ये एक्स्ट्रा धाबा खर्च केला रोहितने. 4 वाईट चेंडू टाकले, 1 चौकार देखील खर्च केला, परंतु ही विकेट महत्वाची होती, ती विकेट देखील प्राप्त करून दिली. खातं देखील ओपन करता आले नाही फलंदाज चेतनला. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 109 चौकार आणि 103 षटकार. जवळजवळ चौकार आणि षटकारांची संख्या जवळजवळ सारखीच आहे असं म्हणावं लागेल. जेवढे चौकार आणि षटकार या मैदानामध्ये ठोकले गेलेत
तेवढी षटकारांची संख्या आणि चौकारांची संख्या देखील सेम समांतर आपल्याला पाहायला मिळते. 17वर 4 गडी बाद आहेत. खूप मोठी ओव्हर पाहायला मिळते. आपण ऑन स्क्रीनवर स्कोरिंग पाहू शकता. 3 चेंडू वाईट, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर निर्धाव चेंडू, त्याच्यानंतर सिंगल आलेली, पुन्हा एक्स्ट्रा धाव खर्च केले आणि पुन्हा डॉट चेंडू. या ओव्हरमध्ये 5 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केलेत आणि एक महत्त्वाची विकेट देखील रोहितने प्राप्त करून दिली. इथून जर विचार केला रिक्वायर्ड रन रेटचा तर 9.47च्या सरासरीने फलंदाजी करावी लागेल दुसऱ्या इनिंगमध्ये हा सामना जिंकण्यासाठी आंबेगाव टीमला. 10cricket.in माध्यमातून ही स्पर्धा तुमच्या स्मार्टफोनपर्यंत पोहोचवली जाते. खूपच सुंदर आणि स्वच्छ टेलिकास्ट. 17वर 4 गडी बाद आहेत. 1.5 ओव्हरचा खेळ समाप्त झाले आणि अजूनही सामना जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता आहे 19 चेंडूमध्ये. म्हणजे समीकरण सोपं आहे परंतु विकेट टिकून खेळावं लागेल. सध्या ऑन स्क्रीनवर तुम्ही शिवतेज चषकाचे संपूर्ण आयोजन पाहू शकता. ब्राईट ब्रदर्स केक शॉप मसा यांचं एक कटआउट दाखवले गेले. प्रोपरेटर दिनेश गरत आणि अरुण भोईरे यांच्या माध्यमातून. त्यानंतर शिवतेज चषक 2025 ग्रामस्थ मंडळ नावे आणि शिवतेज क्रिकेट संघ नावे यांनी उभारलेली ट्रॉफी, त्याचं एक कटआउट. सध्या तरी ती ट्रॉफी आपण पाहत आहे. दिनेशभाई हिंदूराव क्रीडानगरी नावे या ठिकाणी स्पर्धेचे आयोजन आहे. ते स्पर्धेचे आयोजक ऑन स्क्रीनवर दाखवले गेलेत. ही संपूर्ण ऑर्गनाइज कमिटी नावे संघ शिवतेज या नावाने तो या परिसरामध्ये मसा परिसरामध्ये मुरबाड तालुक्यामध्ये नेहमीच खेळत असतो. आणि त्याच्यानंतर खांबलिंगेश्वर दूध डेअरी, ब्राईट ब्रदर्स केक शॉप याचं एक कटआउट. त्याचे प्रोपरायटर दिनेश खरत आणि अरुण बोईर आहेत. मसादेसी रोड जो आहे त्या रोडवर तुम्हाला हे शॉप पाहायला मिळतं. जाऊया पुन्हा एकदा या सामन्याकडे जिथे दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 17वर 4 गडी बाद. गंभीर परिस्थिती निर्माण झाली आंबेगावची. 47 धावा चेस करत असताना 4 गडी बाद झालेत. ओव्हरचा शेवटचा चेंडू फुल टच ऑन साईडला फुल खेळलाय. हवेमध्ये चेंडू आहे. डीप मिड विकेट मध्ये शतरक्षक सरळ त्याच्या डोक्यावरून प्रेक्षकांच्या भेटीसाठी हा कडक षटकार फलंदाज गौरवच्या माध्यमातून. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि दुसऱ्या डावामध्ये आंबेगाव संघ 47 धावांचा पाठलाग करत असताना 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23वर 4 गडी बाद. पहिल्या ओव्हरमध्ये अभयने चांगली सुरुवात करून दिली जिथे 8 डावा खर्च करत असताना 3 विकेट गेले होते. परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये रोहितचं एक खर्चिक षटक ज्याच्या विपक्षामध्ये एक चौकार आणि षटकार खर्च झाला. त्यांनी धावा खर्च केल्या 15 आणि 1 विकेट देखील प्राप्त केली. इथून हा सामना जिंकण्यासाठी आंबेगाव टीमला 18 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. मांगरपाड्याच्या विपक्षामध्ये आता हे विरुद्ध रंगतंय. हा सामना सोपा आहे आंबेगाव टीमसाठी परंतु तो कठीण करून द्यायचा असेल तर गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी करावी लागेल बांगरपाडा टीमला. आणि तिसऱ्या ओव्हरची जबाबदारी दिली गेली ती गौरववर. फलंदाजी तेवढी चांगली झाली नाहीये परंतु एक चांगले टार्गेट आहे हे देखील मानावं लागेल. एक चांगली फाईट होऊ शकते. 2 ओव्हरसाठी आतापर्यंत बांगरपाडा टीमने 17 मिनिट्स खर्च केलेत. 4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटांमध्ये समाप्त करायचे आहेत. राईट हँड ओव्हर द विकेटने पहिला चेंडू स्विच हिट. चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. भव्य दिव्य स्वागत केले गोलंदाज गौरव्याचं. फलंदाज स्वागत केले. भव्य दिव्य स्वागत होत असताना गौरव या गोलंदाजाचं फलंदाज प्रशांतच्या माध्यमातून स्विच हिट फुल टच होता. बॅटच्या प्रॉपर संपर्कात घेता आला नाही परंतु बॅटची कडा लागली आणि स्लिप मधून चेंडू सरळ फाईन लेग बाउंड्री लाईन थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. ओव्हर द विकेटने प्रशांतसाठी फुल टच होता. ऑन साईडला टर्न केलंय क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये. चांगले क्षेत्ररक्षण सिंगल धाव येते आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती आता 28वर 4 गडी बाद. सामना जिंकण्यासाठी 47 धावांची आवश्यकता होती परंतु या सामन्यामध्ये आता पकड निर्माण केली आहे दुसऱ्या इनिंग मध्ये आंबेगाव टीमने. जरूर 4 विकेट गेलेत परंतु प्रशांत चांगली फलंदाजी करतोय. त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 3 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत.
आणि गौरवने षटकाराने आपल्या डाबाला सुरुवात केली होती. तो गौरव आता स्ट्राईक एंडवर, गौरवच्या समोर गौरव राईट हँड ओव्हर द विकेटने ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न, लेग स्टंपवर पिचिंग झाली होती परंतु संपर्क करू शकले नाहीयेत. हा चेंडू डॉट, अशा भरपूर संख्येने चेंडू डॉट काढावे लागतील जर या सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव करायचा असेल तर बांगरपाडा टीमला. 28 वर 4 गडी बाद झालेत आणि आता हा सामना जिंकण्यासाठी 15 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे. इथून जर अजून एखादी विकेट आली, 1-2 चेंडू निर्धाव आले तर दबाव निर्माण होऊ शकतो आंबेगाव टीमवर आणि तो प्रयत्न राहील आता गोलंदाज गौरवचा. समोर देखील गौरव ऑफस्टंपच्या आत आलेत, ऑन साइडला केसला उडवलाय, डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, सरळ त्याच्या डोक्यावरून कडक षटकार. या इनिंगचा दुसरा षटकार ठोकत असताना गौरव. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने हा फटका सजवला. अगदी पुढ्यात टाकला होता, स्लॉट मध्ये होता, सरळ पाठवला फ्लॉट मध्ये. दणदणीत उत्तुंग षटकार पाहायला मिळाला गौरवच्या माध्यमातून आणि 7 धावांच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली त्या 34 वर. समीकरण सोपं झालं, हा पेपर आता अगदी सोपा झालाय आंबेगाव टीमसाठी. 47 धावांची आवश्यकता असताना 2.4 चेंडूचा खेळ समाप्त आणि टीमची धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचली आणि सामना जिंकण्यासाठी 14 चेंडूमध्ये फक्त 13 धावांची आवश्यकता. म्हणजेच प्रत्येक चेंडूवर एकेरी धाव जरी जोडली तरी देखील आंबेगाव संघ सहजतेने हा विजय प्राप्त करू शकतो. गौरव शांत करेल का गौरवला? स्ट्राईक एंडवर गौरव, 2 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. फ्लिक केले ऑन साइडला, पुन्हा एकदा उडवलंय डीप स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, प्रेक्षक म्हणून उभं राहावं लागेल. चेंडू सरळ पाठवलाय डीप स्क्वेअर लेग मिड विकेट अगदी त्या दोन्ही क्षेत्रांच्या मधून मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार, तिसरा षटकार आलाय गौरव. दिले सामना जिंकण्यासाठी फक्त 7 धावांची गरज. फुल टॉच होता, लेग स्टंपवर फ्लिक खेळलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मधून चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर. अजून एक चौकार येतोय. चौकार आणि षटकारांची भाषा बोलत असताना केले ते 22 विस्फोटक आणि घातक फलंदाजी पाहायला मिळाली गौरवच्या माध्यमातून. आता सामना सोपा झालाय आंबेगाव टीमसाठी. 47 धावांची आवश्यकता असताना 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 44 वर 4 गडी बाद आणि सामना जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची गरज 12 चेंडूमध्ये. काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली प्रशांत आणि गौरवच्या माध्यमातून. एक चांगली पार्टनरशिप ज्या पद्धतीने प्रशांतने चौकारांची बरसात केली, ज्याच्या बॅट मधून 3 चौकार आले, त्याच पद्धतीने षटकारांची भाषा बोलत असताना गौरवच्या बॅट मधून आपल्याला 3 षटकार पाहायला मिळालेत आणि मॅच आता खुली झाली. फक्त 3 धावांची गरज 12 चेंडूमध्ये. षटक क्रमांक 4, वैयक्तिक दुसरं षटक अभयस ज्यांनी पॉवर पिच षटक हाताळत असताना 3 विकेट आपल्या नावावर प्राप्त केल्या होत्या. स्विच हिट करण्याचा सुरुवातीला प्रयत्न होता परंतु त्याच्यानंतर पुन्हा एकदा ऑन साइडला फटका सजवण्याचा प्रयत्न. ही द्विधा परिस्थिती पाहायला मिळाली आणि चेंडू लेग स्टंपच्या बाहेरून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आपली पोझिशन नक्कीच बदलवली होती परंतु फटका खेळला नाहीये, त्याच कारणास्तव हा वाईट आलाय. वाईटच्या रूपाने एक्स्ट्रा धाव खर्च होत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 45 वर आणि सामना जिंकण्यासाठी आता फक्त 2 धावांची गरज. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या सामन्यामध्ये पकड निर्माण केली ती आंबेगाव संघाने. त्यांची कामगिरी गोलंदाजी करत असताना देखील चांगली राहिली. पहिल्या इनिंगची समरीचा विचार केला तर प्रवीणने 2 ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या, 15 आणि 2 विकेट घेतल्या होत्या. समीरने 5 धावा खर्च केल्या, तर विकेट प्राप्त करता आली नाहीये. चेतनने 1 विकेट घेतली आणि 12 धावा खर्च केल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये महेशने 13 धावा खर्च केल्या. अशा एकूण 46 धावा खर्च झाल्या होत्या आणि 47 लक्ष होतं आणि आता ते पूर्ण करत असताना फक्त 2 धावांची गरज आहे. उजव्या एसटीच्या बाहेर कदाचित फटका न सजवता या ओव्हरमध्ये एक्स्ट्रा धावा खर्च करूनच आंबेगाव संघ विजय प्राप्त करू शकतो. सामना बरोबरीचा झाला आणि सामना जिंकण्यासाठी आता आंबेगाव टीमला फक्त 1 धावेची गरज.
स्विच हिट करण्याच्या प्रयत्नात स्वतःच खेळपट्टीवर फलंदाज पडलाय, परंतु बायच्या रूपाने चौकार आलाय आणि त्याचबरोबर सामना संपलाय, सामना जिंकलाय तो आंबेगावच्या